नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्री, चैत्र नवरात्री 2026, गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा, कुलदेवीची प्रभावी सेवा आणि दुर्गा सप्तशती पाठ याची आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. याची पूजा कशी करायची, या दिवसात काय कार्य करायची, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्री 2026चे महत्त्व, कुलदेवीची प्रभावी सेवा आणि दुर्गा सप्तशती पाठ करण्याची योग्य पद्धत. अनेक लोकांना माहीत नसते की गुढीपाडव्यापासून सुरू होणारी चैत्र नवरात्री ही खूप शक्तिशाली मानली जाते. या 9 दिवसामध्ये जर आपण कुलदेवीची श्रद्धेने पूजा केली तर आपल्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतात असे मानले जाते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण आज जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्रीचे महत्त्व. गुढीपाडवा ते पौर्णिमा काय करावे, कोणती सेवा करावी जेणेकरून आपली कुलदेवी आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहील. कुलदेवीची प्रभावी सेवा कशी करायची आणि दुर्गा सप्तशती पाठ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दी. चैत्र नवरात्रीचे महत्त्व. चैत्र नवरात्रीचे काय महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये वर्षभरात 2 मोठ्या नवरात्र येतात. एक म्हणजे आश्विन नवरात्र आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र. चैत्र नवरात्र हे बसंत ऋतूमध्ये येते. पुराणानुसार असे मानले जाते की या काळात देवीची शक्ती पृथ्वीवर जास्त सक्रिय असते. म्हणून या काळात देवीची पूजा, जप, पाठ आणि उपासना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम मिळतो. स्वामी भक्तांनो आणि देवी भक्तांनो, चैत्र नवरात्री हा फक्त सण नाही, तर तो देवीच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा काळ आहे. या 9 दिवसामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री माता, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी माता आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवी यांची पूजा केली जाते. या 9 दिवसामध्ये जर आपण मनापासून देवीचे नाव घेतले तर आपल्याला शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणूनच अनेक लोक या दिवसामध्ये उपवास करतात, जप करतात आणि देवीची आराधना करतात. म्हणूनच या दिवशी देवीची आराधना करतात. विशेषतः ज्यांच्या घरात कुलदेवी आहे त्यांनी या दिवसामध्ये कुलदेवीची सेवा करणे खूप शुभ मानले जाते. कुलदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी देवी आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक वर्ष ज्या देवीची पूजा केली तीच देवी आपल्या घराची कुलदेवी असते. हे नेहमी लक्षात असू द्या. तुम्ही सगळ्या देवाची पूजा करत असाल, भक्ती करत असाल तर, आणि कुलदेवीचीच पूजा करत नसाल तर तुमच्या घरात भांडणे, आर्थिक अडचण, नकारात्मक ऊर्जा हे सगळे तसेच चालू राहणार. कारण सगळ्यात प्रथम आपण आपल्या कुलदेवीची पूजा केली पाहिजे आणि नंतर इतर देवांची. जर आपण श्रद्धेने तिची सेवा केली तर ती आपल्या कुटुंबावर नेहमी कृपा ठेवते असे मानले जाते. म्हणूनच या चैत्र नवरात्रीमध्ये दररोज देवीसमोर एक दिवा लावा, फुले अर्पण करा, विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. देवीची कृपा असली की आयुष्यातील मोठ्या अडचणी सहज दूर होतात. म्हणून देवीची पूजा नक्की करा. गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा सेवा. ही सेवा कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची, या दिवसामध्ये केलेली सेवा किती पटीने फळ देते
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवसापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत देवीची विशेष पूजा केली जाते. या काळात अनेक लोक देवीचे व्रत करतात, दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात आणि कुलदेवीची विशेष सेवा करतात. जर तुमच्या घरात कुलदेवी असेल तर या दिवसामध्ये तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. कुलदेवीची प्रभावी सेवा कशी करावी, ती कोणत्या स्वरूपात करावी? सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून यानंतर देवीसमोर एक दिवा लावा. छोटा का होईना पण लावा आणि तो दिवा मनातून लावा. मनामध्ये अहंकार थोडाही ठेवू नका. फुले ठेवा, हळद कुंकू आणि नैवेद्य अर्पण करावा. यानंतर मनापासून प्रार्थना करावी. कुलदेवीला आपल्या घराचे रक्षण करण्याची विनंती करावी. दुर्गा सप्तशती पाठ करण्याची पद्धत. दुर्गा सप्तशती पाठ हा देवीचा खूप पवित्र ग्रंथ आहे. या पाठामध्ये देवीचा महिमा आणि शक्तीचे वर्णन केलेले आहे. म्हणूनच हा पाठ तुम्ही पठण केला पाहिजे. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ पठण केल्याने आपल्या मनातील भीती दूर होते, आपल्या घरातील अडचणी कमी होतात आणि आपल्या मनाला एक वेगळी शांतता मिळते. जर रोज पूर्ण पाठ शक्य नसेल तर तुम्ही अर्गला स्तोत्र किंवा कवच वाचू शकता. हा पाठ करत असताना तुम्ही या दिवसात काय टाळावे? या पवित्र काळात काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे वाईट बोलणे. कोणाशीही वाईट बोलू नका, कोणाशीही भांडणे करू नका आणि नकारात्मक विचार तर बिलकुलच करू नका. या दिवसात जास्तीत जास्त सकारात्मकता आणि देवावर भक्ती ठेवावी. या गुढीपाडव्याच्या सणाचा काय संदेश दिला आहे आपल्याला स्वामी समर्थांनी? चैत्र नवरात्र आपल्याला श्रद्धा आणि विश्वास शिकवते. जेव्हा आपण मनापासून देवीची पूजा करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागतात. चैत्र नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना आपण काही खास गोष्टी केल्या तर त्याचे खूप चांगले फळ मिळते असे मानले जाते. सर्वात म्हणजे घरात स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. देवीला स्वच्छ आणि पवित्र वातावरण आवडते. म्हणून नवरात्रीच्या दिवसामध्ये घर स्वच्छ ठेवावे आणि देवघर रोज स्वच्छ करावे. देवीसमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा. दिवा लावताना मन शांत ठेवावे आणि देवीचे नाव घ्यावे. यासोबतच अनेक लोक दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात. हा पाठ खूप शक्तिशाली मानला जातो. जर पूर्ण पाठ शक्य नसेल तर तुम्ही देवीचे नाम जप सुद्धा करू शकतात. देवीचा जप पण करू शकतात. उदाहरणार्थ जय माता दी किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा ओम दुर्गाय नमः हा मंत्र श्रद्धेने जपल्याने मनाला खूप शांतता मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवसामध्ये दान करणेही खूप शुभ मानले जाते. गरजू लोकांना अन्न देणे किंवा मंदिरात प्रसाद वाटणे ही खूप पुण्याची कामे मानली जातात. तसेच
या दिवसामध्ये आपण वाईट सवयीपासून दूर राहिले पाहिजे. आपल्या मनातील अहंकार बाजूला ठेवला पाहिजे आणि चांगले विचार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण नवरात्र हा फक्त सण नसून तो आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला जातो. म्हणूनच या 9 दिवसामध्ये मनापासून देवीची प्रार्थना करा आणि तिला आपल्याला आशीर्वाद द्यायला विनंती करा. तिला सांगा, हे माता, आमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेव, विश्वास ठेवा. देवीची कृपा असेल तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. म्हणूनच आपण देवीवर श्रद्धा ठेवा. कुलदेवी ही आपल्या श्रद्धेची आणि विश्वासाची देवी आहे आणि हिची जर रोज पूजा केली तर आपले घर सदैव आनंदाने भरून जाते. जर तुम्हीही चैत्र नवरात्रीत देवीची पूजा करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता दी आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याबद्दल थोडीही माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुलदेवी ही आपल्या घराचे प्रतीक आहे. म्हणूनच तुम्ही कुलदेवीला कधीही विसरू नका. दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा केली नाही तरी चालेल, पण कुलदेवीची पूजा ही केलीच पाहिजे. कारण कुलदेवी ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबांना आशीर्वाद देणारी देवी आहे. म्हणूनच कुलदेवीची पूजा ही सर्वप्रथम केली पाहिजे. जर तुम्हालाही तुमची कोणती कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही आपल्या पूर्वजांना विचारून कुलदेवीची प्रार्थना नक्की करा आणि देवीला वर्षातून एकदा तरी जाऊन या. कारण दरवर्षी कुलदेवीला किंवा कुलदेवाला गेल्याने तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आर्थिक अडचणी कमी होतात आणि जे तुमच्यावर येणारे संकट आहे ते कुलदेवी आपोआप दूर करते. म्हणूनच कुलदेवीची पूजा ही सर्वप्रथम आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते. आणि तुम्हीही स्वामी भक्त असाल तर स्वामीही आपल्याला अगोदर आपल्या कुलदेवीची प्रार्थना करायला सांगतात आणि मग त्यांची पूजा करायला सांगतात. कोणत्याही केंद्रात जा, तुम्ही आधी सगळ्या देवांची पूजा स्वामी समर्थांच्या केंद्रात केली जाते. सगळ्या प्रकारच्या आरत्या देवाच्या केंद्रामध्ये केल्या जातात आणि नंतर मग आपल्या स्वामींची आरती केली जाते. म्हणूनच स्वामींनी आपल्याला असा संदेश दिला आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा ही केलीच पाहिजे आणि ती सर्वप्रथम केली पाहिजे. कोणताही देव छोटा आणि लहान नाही, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्याला कोणताही संदेश देताना एकदम छान असा संदेश देतात. म्हणूनच स्वामी समर्थ आहेत. फक्त घाबरून जाऊ नका आणि आपल्या कुलदेवीला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.